मला माझ्या आई-वडिलांनी इथे जन्म दिलाय. मला इथे राहण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मला कुणाचा कुठल्याही प्रकारचा बंधन नाही. नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे माझ्या डॉक्टर कीर्ती दानसर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता की आजचा आपला टॉपिक काय आहे ते तर पुढे बोलूयाच. तर आता बघा, तुम्ही आत्ताच व्हिडिओ बनवून झालेली आहे. शॉर्ट व्हिडिओची तयारी केली आताच आणि आता शॉर्ट व्हिडिओ शूट केले आणि आता वेळ मिळाल्यावर तुमच्यासाठी जो आपला टॉपिक आपण ठरवलेला आहे त्या विषयावर बोलण्यासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी मी आलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी डी.आर. कीर्ती दानसर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आणि भरभरून मला तुम्ही असे प्रोत्साहन देत असता. तसंच पुढेही देत राहा आणि माझ्याशी काही बोलण्यात चुकी झाली तर मला माफ करा. तर आजचा आपला टॉपिक आहे की मी माहेरी का राहते. माहेरी का राहते कसं असते, कुणाचीही लाईफ असते. प्रत्येकाला आपल्या लाईफमधले प्रत्येक डिसिजन घेण्याचा अधिकार असते. पण जरी आज आपल्याला भारतामध्ये स्वातंत्र्य मिळून झालेले आहेत खूप वर्ष, पण आजही स्त्रीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन एवढा वाईट झालेला आहे की लोकांच्या आया बहिणींना फक्त आणि फक्त हलवा समजतात. स्वतःची मुलगी दुसऱ्याची मुलगी कचरा, हीच लोकांचं काय आहे लोकांच्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. मला ह्या विषयावर नेमकं बोलायचं नव्हतं, पण मी ह्या 4-5 वर्षात जे सहन केलेलं आहे, जे सहन केलेलं आहे त्याच्यातला तुम्हाला अनुभव सांगू इच्छिते. तर मी माहेरी का राहते, माझा डिवोर्स झाला आहे की लव्ह मॅरेज झालेला आहे, तर असं काहीही नाही आहे. लव्ह मॅरेजचा तर प्रश्न येतच नाही, कारण लव्ह मॅरेज आपल्याला म्हणजे त्या गोष्टीमध्ये जायचंच नाही आहे, कारण ह्या गोष्टी काही आजकालच्या जमान्यामध्ये म्हणजे काही टिकवण्यासारख्या आणि करण्यासारख्या राहिलेल्या नाही आहेत. आणि मला माझ्या आईवडिलांच्या आबरूची खूप जास्त काळजी आहे, म्हणून मी असली कुठलीही गोष्ट करणार नाही. आणि प्रत्येकाचा जोडा घोडा हा देवाघरून बनून येतो, तो प्रत्येकाला निश्चित आणि ठराविक वेळ आल्यानंतर आपोआप मिळतो. तर ह्या गोष्टी तर काही नाही आहे. पण तरीही आज लग्न झालेलं असो किंवा नाही झालेलं असो, डिवोर्स झालेला असो किंवा नाही झालेला असो, तरी लोक त्याची मुलगी इथे, त्याची मुलगी तिथे. का लोकांच्या मुलींना जगण्याचं स्वातंत्र्य नाही आहे काय? स्वतःचं जे घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये एवढं मोठं स्वातंत्र्य दिलेलं आहे, सगळ्यांना समांतर स्वातंत्र्य दिलेलं आहे. का मुलीला त्या स्वातंत्र्याचा म्हणजे फायदा घेण्यात म्हणजे ते स्वातंत्र्य यूज नाही करू शकत काय? एवढी मोठी घटना लिहिलेली आहे. आपला देश आज स्वातंत्र्य आहे. सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये सगळ्यांना समान जगण्याचा अधिकार आहे. मग प्रत्येकजण जगू शकते. त्या लोकांचे आई-वडील नाही म्हणत काही, तर तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे? मला माझ्या आई-वडिलांनी मोकळं जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी जगणार. मला कोणी थांबवू शकत नाही. मी माझ्या आई-वडिलांच्या शिवाय दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचं ऐकत नाही आणि कधी ऐकणारही नाही. मला जे माझं मन म्हणणार, माझ्या करिअरसाठी जे काही चांगलं असणार, मी ते सगळं करणार. फक्त मी माझी पातळी न ओलांडता मी माझ्या हद्दीमध्ये आणि माझ्या घरच्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं भान करूनच ठेवणार. मी आज डान्सचे व्हिडिओ बनवते. माझ्या डान्सच्या व्हिडिओना व्ह्यू येतात. तर मी मला येतात ना व्ह्यू. लोक माझा व्हिडिओ आवर्जून बघतात, त्यांना आवडते. मी एक एंटरटेनमेंट करते लोकांचं. मला व्ह्यू येतात. होऊ शकते कदाचित इथून पुढे 1 वर्षांनी मला चांगली फॉलोअरशिप मिळणार. यूट्यूबवर माझं करिअर बनू शकते. माझ्यात आर्ट आहे, मी स्वतःचा आर्ट ओळखलेला आहे. मी करून राहिली. माझा आर्ट मी बघितला, मी करत आहे आणि मी पुढेही करत राहणार. मला कोणीही थांबवू शकत नाही. तर मला त्या सो कॉल्ड सोसायटीतील लोकांना हेच म्हणायचं आहे, जे लोकांच्या आया-बहिणींना नाव ठेवतात आणि त्यांच्यावर अशा टीका करतात. तर त्यांनी आधी स्वतःच्या घरामध्ये झाकून बघावं आणि नंतरच दुसऱ्यांच्या आया-बहिणींवर बोट उचलावं. कारण एक विचार कधीही विसरला नाही पाहिजे व्यक्तीने. जेव्हा आपण दुसऱ्याला एक बोट दाखवतो ना, तेव्हा आपल्याकडे 3 नाही 4 बोटं राहतात. आणि कर्मा इज बॅक. आपण जे कर्म करतो ना, ते आपल्याला परत भोगावं लागतं. म्हणून कर्म हे कधीही सांभाळून करायचे आणि स्त्री जातीवर तर बोट उचलण्याआधी 100दा आणि 1000दा विचार केला पाहिजे. कारण स्त्रीवर ज्यांनीही बोट उचललेले आहेत ते आज कायम नाही टिकलेले आहेत. स्त्री म्हणजे गाय असते. स्त्रीचा मान सन्मान करायला शिका, तेव्हाच परिपूर्ण लोकांची जी मानसिकता आहे ती स्वातंत्र्यामध्ये जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, ती अजूनही चांगल्या प्रकारे आपल्या देशाचं काय होणार आहे, अस्तित्व निर्माण होणार आहे.
आज देशामध्ये अनेक मुलींनी किती किती मोठे मोठे स्थळ किती मोठ्या मोठ्या लेवलवर स्वतःचं नाव कमवलेलं आहे. ही ज्या सृष्टीवर आपण राहतो त्या सृष्टीला आपण भारत मातेचा दर्जा दिलेला आहे. ती सुद्धा आपल्यासाठी पूजनीय आहे. मग आज आपल्या पोथी पुराणांमध्ये, गीतेमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये देवानी तर तिचा विरोध नाही केला, तर तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही तर मनुष्यच आहात साधे. प्रत्येकाच्या घरात आहे. आणि कसं आहे, स्वतःच्या मुलीला, स्वतःच्या घरातल्या बायकांना आपण स्वातंत्र्य देऊ नाही शकत, तर मग दुसऱ्यांच्या मुलींचं, दुसऱ्यांच्या बायकांचं कशाला स्वातंत्र्य हिरावायचं? त्यांनाच प्रोत्साहन मिळत आहे, तर पुढे जात आहे, तर तुम्हाला काय जलन होत आहे? तुम्ही त्यांना पण नाही जडायला पाहिजे. तर हाच मुद्दा होता आजचा जो काही आहे. आणि मी माझ्या लाईफमधली स्टोरी जी आहे ती काही दिवसांनी तुम्हाला सांगणार की काय नेमकं काय झालं होतं आयुष्यामध्ये. तरीही मी डगमगली नाही आणि कधी आयुष्यात डगमगणार नाही. मला कोणीही थांबवू शकत नाही. मी खूप हिंमतवाज आहे. मला कोणीही थांबवूच शकत नाही. मी माझं अस्तित्व आतापर्यंत निर्माण करत आलेली आहे आणि पुढेही करणार. म्हणून मला लोकांच्या 2 गोष्टीचा कवडीभरही फरक पडत नाही आणि ना कधी पडणार. तर हाच मुद्दा होता मित्रांनो, तुम्हाला सांगायचा. जर माझे काही बोलण्याचे शब्द तुम्हाला वाईट वाटले असतील तर त्याच्यासाठी माफी मागते. आणि हा व्हिडिओ मी कोणाचीही भावना दुखवण्यासाठी बनवलेला नाही आहे. फक्त माझ्या आयुष्यात जे घडलं, जे मी सहन केलेलं आहे, त्या 2 गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. मी ह्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर असेच व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील, माझ्या आयुष्यातील तुम्हाला काही जर अजूनही मी स्वतः शेअर करणार, तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, वंदे मातरम, बाय बाय, जय महाराष्ट्र.